नमस्कार सर्वांना. तर आज आपण करतोय भोगीची भाजी. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, तीळ आणि कोथिंबीरचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. इकडे मी खोबरं लसणाचं वाटणही यूज करणार आहे, तेही मी एका वाटीत काढून घेतलं आहे. एका कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रणामध्ये मी हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करून मगच ते मिक्सर त्या तेलामध्ये ॲड करायचे, जेणेकरून आपले सुके मसाले करपणार नाहीत. त्याला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं जे आपण वाटण काढलेलं आहे त्यामध्ये मी आमचा 1 मोठा चमचा घाटी मसाला ॲड केलेला आहे, तोही पाणी टाकून मिक्स करून ह्याच्यामध्ये मी ॲड केला आहे. हे दोन्ही मसाले व्यवस्थित परतून घ्यायचेत आणि कढईला मसाला लागू नये म्हणून ह्याच्यामध्ये मी अंदाजे अर्धा पेला इतकंच पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी भाज्या उकडलेलंच आहे, तुम्ही नसेल तर दुसरं यूज करू शकता. असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या मिक्स भाज्या वापरल्या आहेत. आज भोगीची भाजी आहे, तर तुम्ही तुमच्या भागात ज्या ज्या भाज्या यूज करता त्या तुम्ही घालू शकता. आणि मग नंतर हे वाढतं मीठ वरून घालायचं आहे. मी मगाशी पेस्टमध्ये मीठ घातलं होतं आणि आता मी परत बाजरीच्या भाकरीतही मीठ घालणार नाही, म्हणून इथेही तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला उकळी फुटल्यानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली भोगीची भाजी तयार आहे. आता याच्यानंतर मी इथे परातीमध्ये बाजरीचं पीठ चाळून घेते. हे मी अंदाजे 2 ते 3 भाकऱ्यांचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे. आमच्यामध्ये बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ घालतात, म्हणजे आमच्या भागामध्ये तरी मीठ घालतात. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तिथे जेवढं लागेल तेवढं पाणी, म्हणजे 2 ते 3 भाकऱ्यांना जेवढं अंगापुरतं पाणी लागतं त्या पद्धतीने तुम्ही पिठाचा गोळा मळून घ्यायचा. इथे मी तुम्हाला दाखवलं आहे अशा पद्धतीने. आणि बाजरीचं पीठ हे व्यवस्थित घासून मळायचं आहे. पीठ असं पाण्याचा हात लावून जर तुम्ही घासून मळत असाल तर व्यवस्थित भाकरी चारी बाजूने व्यवस्थित अशी थापली जाते. कुठेही बारीक, जास्त, जाड, कमी, पातळ अशी राहत नाही. एकसारखी पीठ पसरतं थापताना. पीठ मळते तोपर्यंत इथे मी गॅस लो करून ठेवला आहे तापण्यासाठी आणि इथे मी अशा प्रकारे पिठाच्या उंड्यालाच तीळ लावून घेते. तुम्ही भाकरीलाही लावू शकता किंवा उंड्यालाही लावू शकता. थोडंसं पीठ परातीमध्ये घ्यायचं आहे आणि भाकरी मी दाखवलेल्या पद्धतीने थापून घ्यायची. तुम्ही बघू शकताय मी कशी भाकरी थापली आहे. अशा पद्धतीने तुम्ही मोठी मस्तपैकी भाकरी थापून घ्यायची आहे. आणि इकडे भाकरी थापून झाल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम फुल करून तवा चांगला कडक तापून द्यायचा आहे. कडक तव्यावरती भाकरी टाकून त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून ते पाणी थोडंसं सुकल्यानंतर तुम्ही ती भाकरी उलटायची आहे. अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आज